धरला संध्याकाळी सोडला म्हणजे ते उपवास होते. आणि आपल्या धर्मामध्ये काहीच कमी नाही. इतर धर्मापेक्षा आपल्या धर्मामध्ये खूप काही आहे, करायला एवढं काही आहे. जितकं आपण करू तेवढं आपलं सुखी जीवन होते. बघा कवीने सुंदरसे गाणे लिहिलेले आहे, मी थोडस म्हणून दाखवतो, जास्त नाही. उपवास तपास धरते कशाला, अनमोल जीवन जाळते कशाला. हे अनमोल जीवन आहे. म्हणून उपास तापास धरते कशाला, अनमोल जीवन जाळते कशाला. बुद्ध धम्मात तुला काय कमी, अनधर्ग माय अवधर्ग काकू धर्वताई धर्व माय धम्माची तू अष्टमी. धर्ग माय धम्माची तू अष्टमी. ब्रह्म विष्णुमय सारेच देव, गौरी गणपती मोडला हा ठेव. नाही केला गयान निभाव, 22 प्रतिज्ञा लक्षात ठेव. कोणच निभाव केला नाही आपला. एक रामजी बाबाच्या पोटी भीमराव जन्माला आला आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचा आमचा उद्धार केला. नाही तर आमचा उद्धार कोणीच करणार नव्हतं. एवढे होते देव देवता, 33 कोटी देव होते, एकाने आमचं कल्याण नाही केलं. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या का नाही, या 22 प्रतिज्ञा लक्षात ठेवा. गौरी गणपती मोडला हा ठेव, नाही केला गयान निभाव. 22 प्रतिज्ञा लक्षात ठेव. नको दुसऱ्याला मानू गसामी, बुद्ध धम्मात तुला काय कमी. धर्ग माय धर्ग काकू धर्व माय धम्माची तू अष्टमी. पंचशिरेच्या तत्वान वागाव. बघा शब्दात लक्ष द्या. नीती नियमाला थोडं जागाव. नीती नियमाला थोडं जागाव. तुला काय कमी. धर्ग माय धम्माची तू अष्टमी. धर्ग माय धम्माची तू अष्टमी. तर अशा प्रकारचं आपल्याला अष्टमी पौर्णिमा 2 अष्टमी येतात, चतुर्दशी येते आणि पुन्हा पौर्णिमा येते. समजा असे मग महिन्याचे 4 उपवास येतात, ते उपवास आपण केले पाहिजे. म्हणून मी तुम्हाला असं थोडस गाणं गाऊन दाखवलंय की पंचशिलेच्या तत्वानं वागलं पाहिजे, नीतिनियमाला थोडं जागलो पाहिजे. अशा प्रकारचं हे गाणं म्हणलं आपण पंचशील जीवनामध्ये आचरण केली पाहिजे का नाही, अष्टशील सुद्धा केलं पाहिजे. म्हणून हे थोडस पौर्णिमेच्या निमित्तानं थोडस गाणं म्हणलं. आणि तुम्हाला जे भगवान बुद्धांनी कुशीनाराला 3 महिन्याचं जे महापरिनिर्वाण केलं होतं, त्या महापरिनिर्वाणावर थोडस 2 शब्द म्हणणारच आहे. थोडस की बा भगवान बुद्धांनी शेवटी काय सांगितलं तुम्हाला.